पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव आणि त्याबरोबरच पुण्यातील वैभवशाली मिरवणुकीची परंपरा ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर सबंध भारतामध्ये त्याची ख्याती आहे। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीच्या बाबतचे अनेक प्रश्न, अनेक समस्या आणि गणेश मंडळांच्या व्यथा या जाणून घेण्यासाठी अनेक बैठका, अनेक चर्चा आता सुरू झाल्यात। कारण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गणेशोत्सवाला आता अवघ्या 1 महिन्यापेक्षा सुद्धा कमी कालावधी राहिलाय। पुण्यातील टिळक रोड सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीच्या नियोजन समितीची बैठक काल पुण्यात पार पडली आणि त्यांनी देखील विसर्जन मिरवणुकी दरम्यान येणारे समस्या, प्रश्न आणि त्यासोबतच सूचना या सुद्धा मांडल्या। आता टिळक रोडवरच्या सगळ्या गणेशोत्सव आणि गणेश मंडळांच्या मुख्य मंडळांचे पदाधिकारी आणि अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत की नेमक्या या सूचना, समस्या आणि त्यावरचे सोल्युशन्स काय आहेत। काय मुख्य 3 ते 4 समस्या किंवा ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणच्या काय? लक्ष्मी रोड नंतर गणेशोत्सवाचं सगळ्यात दुसरा आकर्षण म्हणजे टिळक रोड आहे। त्या टिळक रोडवरती अनेक वर्ष मंडळांचे मिरवणुकांचे जाम होण्याचं प्रमाण अधिक प्रमाणात वाढलं होतं। मिरवणुकांच्या जाम होण्याच्या प्रमाणाबरोबर नागरिकांची सुरक्षा हे वेठीस आली होती। त्याच्यामुळे हे सगळा विचार करता आम्ही काही मंडळ ह्या सगळ्या प्रश्नांना सोडवण्याकरता काही मंडळ एकत्र आलो। त्याच्यामध्ये शिवदर्शन मित्रमंडळाचे अमित बागुल असतील, आमचे सुधीर ढामाले असतील, उमेश वैद्य असेल, त्याच्यानंतर ऋषी भुजबळ असेल, मनीषा धारणे असतील, असे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या टिळक रोडवरती निर्माण होणारे प्रश्न, समस्या या सगळ्या सोडून आपली मिरवणूक ही चांगली कशी होईल, आकर्षण असणारी मिरवणूक कशी होईल, सगळ्या नागरिकांना सुरक्षा देणारी कशी मिरवणूक होईल आणि दिमागदार उत्सव कसा साजरा होईल ह्याच्यावरती आम्ही मागचे 1 महिन्यावर उहापोह करत होतो आणि मग काल त्या सगळ्याला अंतिम स्वरूप आलं। पुण्याचे कमिशनर माननीय अमितेश कुमार जी त्या ठिकाणी आले आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना सकारात्मक साथ दिली। खऱ्या अर्थाने प्रशासनाचं ह्या टिळक रोडकडे दुर्लक्षच होतं। अनेक वर्ष प्रशासनाला फक्त लक्ष्मी रोड म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव, फक्त मानाच्या गणपतींना सुखसुविधा पुरवणं म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव असं वाटत होतं, पण तसं नाही। पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये छोट्या मंडळापासून तर मोठ्या मंडळापर्यंत यांच्या सगळ्यांचा वाटा आहे। पुण्याचा गणेशोत्सव हा सर्व मंडळांनी, सर्व कार्यकर्त्यांनी मोठा केलेला आहे। त्यामुळे आम्ही या प्रशासनाला आज जागा केलं की फक्त मानाचे आणि मुख्य मंडळ नसून पुण्याचा गणेशोत्सवाचं वैभव हे इतर मंडळसुद्धा आहेत, इतर विसर्जन मिरवणुकांचे मार्गसुद्धा आहेत। त्यामुळे हे मार्ग पण चांगले झाले पाहिजे, हे मार्ग सुधारले पाहिजे, या मार्गांचे प्रश्न दूर केले पाहिजे। त्याकरता आम्ही समिती स्थापन केली, टिळक रोड विसर्जन नियोजन समिती म्हणून आम्ही स्थापन केली। त्याच्यामध्ये सगळ्या मंडळांनी एकत्र केलं आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आता या वर्षापासूनची ही मिरवणूक एकदम चांगली होईल असा प्रयत्न करणार आहोत। कुठले मुद्दे अधोरेखित होतात जेव्हा तुम्ही नियोजन समिती करताय? गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यातले मुद्दे नेमके कुठले? खरं म्हणजे आम्ही मुख्य प्रवाहामध्ये गेली 2 वर्ष येतोय आणि बाकीची जी मंडळ आहेत ते अनेक वर्ष, म्हणजे जसा टिळक रोड सुरू झाला त्यामध्ये सुद्धा आमचे शिवदर्शन मित्रमंडळ ह्या सगळ्यांचा सहभाग होता। तर आता हे जे मुद्दे आहेत ते प्रकर्षाने पुढे काय येतात, गेली 3 वर्ष जर आपण इतिहास पाहिला तर मिरवणुका हे एका जागी 8-8, 9 तास ठप्प होतात आहेत। म्हणजे विलंब होतं ही गोष्ट वेगळी आहे, पण ठप्प होतात आहेत। आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात आल्या, आम्ही पर्वतीमधनं आम्ही सगळेजण बिलॉंग करतो। ह्याच्यामध्ये आज गणेश घोष भाऊ असतील, अमित बागुल असतील, आज उमेश वैद्य भाऊ असतील, ऋषिकेश भुजबळ असेल किंवा पुष्कर तुळजापूर भाऊ असेल। आम्ही सुरुवात तिथनं केल्यानंतरनं या गोष्टीमध्ये अनेक जण पुढे येत गेले आणि अनेक मुद्दे आम्ही चर्चेला आणले। मग त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहू शकता तर ह्या रस्त्याला हा जो चौक आहे, पुरम चौक ज्याला संबोधलं जातं, इथेच मेन मुख्य कोंडी होते। त्यासाठी ह्या गोष्टी पुढे आणणं फार महत्त्वाचं होतं। जो मेन गेट आहे स्वारगेटपासून तिथनं ही सुरुवात होते, जेदे चौक ते आल्काटोकेज असं टिळक रोड आहे। पण ह्याच्यामध्ये अनेक समस्या उद्भवत गेल्या की तुम्ही जर पाहिलं तर दुतर्फा इथे कुठल्याही पद्धतीचे लोखंडी बॅरिगेड्स नाही आहे। लक्ष्मी रोडला हे लोखंडी बॅरिगेड्स परमनंट आहेत, त्यामुळे गणेश मंडळ ही मध्ये असतात आणि नागरिकांची गर्दी ही दुतर्फा बाजूला असते, त्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीच्या मंडळांना त्रास होत नाही। इथे गर्दी आणि मंडळे एकजीव होतात। त्यामुळे हा जो टिळक रोडचा प्रश्न होता, यंदा आयुक्त साहेबांना ज्यावेळेस आम्ही सांगण्यासाठी गेलो त्यावेळेस आयुक्त साहेबांनी इतक्या चांगल्या रीतीने सकारात्मकता दिली आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये इतिहास घडलेला आहे की बाप्पाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये पुण्याचे आयुक्त सिलाई चौक सोडून एका दुसऱ्या भागामध्ये त्यांनी मीटिंग आयोजित केली। जेव्हा टिळक रोडवरनं तुमच्या गणपतीच्या मिरवणुका जातात
एकंदरीतच टिळक रोडबद्दल एक असं सिनेरिओ क्रिएट झालेला आहे की या ठिकाणच्या मिरवणुका लांबतात, म्हणजे गॅप जो असतो तो प्रचंड पडतो. याबाबत काही चर्चा झाली? याबाबत जर म्हणजे बोलायचं झालं तर आता आमची जी मंडळं आहेत ती सगळी दक्षिण भागात येतात वरती, आणि दक्षिण भागात येत असताना आम्ही सकाळी साधारण आमची सर्व मंडळे गेले 20 ते 25 वर्ष झाले आम्ही सकाळी 11-12च्या दरम्यान वरतून निघतो. आम्ही 3 ते 4 वाजेपर्यंत स्वारगेट चौकात आलेलो असतो, आणि स्वारगेट चौकात आम्ही ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस आपण बाजार रोडनं बघता की तुम्ही ह्या साईडने पण काही मंडळं येतात, काही मंडळं जी सिंह रोडची आहेत ती सारसबागवरनं मित्रांनो चौकातनं पण येत असतात, आणि ते सगळी तिन्ही मंडळं एका या पुरम चौकातून मिळतात. आणि जी सकाळी सुरुवात झाली असते म्हणजे काही जे सकाळी पण मंडळं इथं चालू होतात जी ह्या जवळपासच्या भागातली असतात, ही मंडळं इथं 1-1.5 वाजता येतात, ते चालू करतात त्यांची मिरवणूक, आणि त्यांचा ती थोडीशी जी गती असती ती थोडीशी स्लो असल्यामुळे एक लाईन एका मागं मंडळ एकला जातं, आणि इथं नंबरिंग कुठल्याही प्रकारचं नसतं आणि सक्षम अधिकारी कुठलेही नसतात, कारण का त्यांचा फोकस हा मानाचे गणपती आणि लक्ष्मी रोड ह्यावर असतो. जसं सुधीर भाऊंनी आमचं सांगितलं की इथं कुठले लोखंडी बॅरिगेड्स नाही आहेत, काय नाही आहेत, लाईटची व्यवस्था नसती, तर इथं जर आपण एक LED स्क्रीन लावली आणि त्यावर जर नंबरिंग केलं की बाबा बाजार रोडने येणारं मंडळ असेल ते एक सोडलं गेलं, जे काय सिंह रोडने येतं जे सारसबागून बाहेर असेल त्यांना एक सोडलं गेलं, आणि जे काय आम्ही स्वारगेट चौकातनं आम्ही सरळ पुढे येतो हे आम्हाला नंबर वाईज जर सोडलं गेलं आणि थोडे जर प्रश्न यात लक्ष घातलं तर हे नक्कीच सुरळीत होऊ शकते. आपण जर बघितलं तर कुमठेकर रोड आणि टिळक रोड हे दोन्ही रोड असे आहेत की ज्या ठिकाणी विद्युत रोषणी आणि साऊंड सिस्टीमसाठी लोक येतात, भाविकसुद्धा दर्शनाला येतात, ते हेच पाहण्यासाठी येतात. सकाळच्या सत्रात आपण जर पाहिलं तर साधारण 11 आपण जर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते असं धरू, 11 ते 3-3:30 पर्यंत जर टिळक रोडचा जो फ्लो आहे तो अगदी कमी आहे. हे गेल्या अनेक वर्षांपासून हे बघितलं तर साधारण 2, 3, 4, 5 याच मंडळे अनुक्रमे या ठिकाणी जातात. हा स्पीड वाढवण्यासाठी आपण काही धोरणं निश्चित करणार आहोत का? हो, हा स्पीड वाढवण्यासाठी कालच आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमच्या कोर कमिटीच्या वतीने जे निवेदन दिलं तेव्हा CP साहेबांनी सांगितलं. आणि टिळक रोडला कसं होतं की ग्राहक पेठ आणि हत्ती गणपती गेल्यानंतर मार्केट यार्डचा गणपती गेल्याशिवाय बाकीचे गणपती मंडळ जातच नाही, सगळ्या तिन्ही बाजूला येऊन थांबतात, पण जोपर्यंत मार्केट यार्डचा गणपती जात नाही तोपर्यंत बाकीचे मंडळं जात नाही. तर आम्ही काल आमच्या कोर कमिटीच्या वतीने CP साहेबांना सांगितलं की तुम्ही मार्केट यार्डच्या गणपतीला लवकर सांगा, 2 गणपतींच्या मंडळांमधलं अंतर कमी करा. ह्याच्यासाठी साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, आणि साहेबांनी तशा त्यांच्या खालच्या सगळ्या टीमला तसं सूचना दिलेल्या आहेत की दोन्ही गणपती मंडळांमधलं अंतर कमी करून मिरवणूक लवकर संपवावी. लक्ष्मी रोड आणि टिळक रोड सारखं कंपॅरिझन होतं आहे. अनेक वेळा आत्ताही बोलताना जाणवलं की लक्ष्मी रोडला वेगळी एक यंत्रणा आहे, टिळक रोडला एक वेगळी यंत्रणा आहे. काय नेमकं यंत्रणेच्या मधला दुजाभाव वाटतो? मुळात जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तेव्हापासूनच्या ज्या मिरवणुका निघतात त्या लक्ष्मी रोडवरून निघतात, त्यामुळं शहरातली जी मुख्य मंडळं आहेत ती लक्ष्मी रोडने जातात, आणि पुण्याचं जे मुख्य आकर्षण आहे दगडूशेठ हलवाई वगैरे जे गणपती आहेत ते लक्ष्मी रोडने जात असल्यामुळं साहजिकच त्या भागात गर्दी असणं साहजिकच असतं. म्हणजे एक दगडूशेठ हलवाई गणपती निघून गेलं की बरंचसं क्राऊड तिथलं कमी होतं, टिळक रोडलाच येतं, आणि टिळक रोडला जी गर्दी असते ती साधारण दक्षिण भागात येणाऱ्या गणपतींची जास्त असते, शहरात येणाऱ्या नसते, त्यामुळे लक्ष्मी रोडला गर्दी जास्त असल्यामुळे साहजिक पोलिसांचा बंदोबस्त तिकडे असणं साहजिकच आहे. पण मागच्या काही वर्षात मंडळांची टिळक रोडला इतकी प्रचंड संख्या वाढली आहे त्यामुळं थोडासा समन्वयाचा अभाव आहे, आणि मंडळांना पुढे सोडण्यासाठी कोणी नसतं, तर ते थोडेसे वादाचे प्रसंग उद्भवतात, मंडळं रखडून राहतात. म्हणजे अगदी शास्त्री रोडपासून ते वरती जेदे चौकापर्यंत प्रचंड कोंडी झाल्यामुळे गणपती पुढे सरकत नाहीत. गणपती जर एका सक्षम अधिकाऱ्यांनी पुढे सोडायला सुरुवात केली तर 100% मिरवणूक सुरळीत होईल. काय फरक आहे लक्ष्मी रोड टिळक रोडच्या मिरवणुका? पण मुख्य गणेश मंडळं लक्ष्मी रोडला आहेत, नो डाऊट, पण टिळक रोडलाही तेवढेच प्रख्यात आणि तेवढेच ऐतिहासिक मंडळ आहेत. यंत्रणेचा एक अभावाचा मुद्दा त्यांनी मांडला. इतर मुद्दे असे कुठले वाटतात की जेणेकरून लक्ष्मी रोड आणि टिळक रोडचं कंपॅरिझन? नाही, थोडक्यात 150 वर्ष आपल्या गणेशोत्सवाला जवळपास पूर्ण होत आहेत, आणि अशामध्ये इतके वर्ष काय होतं, आता शहरातल्या शहर वाढतं आहे तसं रस्तेही वाढत आहेत, मंडळांची संख्याही वाढते. पूर्वी काही मंडळं म्हणजे काही छोट्या स्वरूपात मंडळं होती, त्यामुळं लक्ष्मी रस्ता हा मुख्य विसर्जन मिरवणुकीचा असायचा. जसं जसं शहर वाढलं, उपनगर वाढलं, तेव्हा टिळक रोडची मिरवणुकीची सुरुवात 1988 साली चालू झाली. तेव्हापासून टिळक रोड हा सुद्धा मुख्य रस्ता, त्याच्यानंतर मग केळकर रस्ता, मग कुमठेकर रस्ता चालू झालेले आहेत. परंतु टिळक रोडकडं दुय्यम दर्जाचं कारण असं आहे की लक्ष्मी रोडवरती मॅक्झिमम मंडळं येत होती, त्यामुळं तिथं पोलिसांनी बंदोबस्त जास्ती लावायचे. या रोडवरनं मंडळांची संख्या तशी कमी होती,
आता काय झालेलं आहे, लक्ष्मी रोडपेक्षा जास्ती मंडळ ही या दिशे आम्ही पूर्वी लक्ष्मी रोडने जायचो, 2015पर्यंत आम्ही लक्ष्मी रोडने आलो, पण असं लक्षात यायला लागलं की तिथेही तीच परिस्थिती आहे जी आज इथं परिस्थिती आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी तेच होतं की मंडळं अडकून राहायची, मग मंडळांना तिथनं विसर्जनाला पूर्ण करता यायचं नाही. पण आता ती काही अंशी परिस्थिती टिळक रोडची व्हायला लागली. त्याची मुख्य कारणं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही बघितलं या चौकात खरं तर पोलीस बंदोबस्ताची खूप गरज आहे, पण इथं हार्डली 2 कॉन्स्टेबल होते, रोडला अख्खे कुठं पोलीसच नव्हते. आयुक्तांकडे आम्ही मागणी केल्यावर आयुक्तांनी त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. या झोनचे जे DCP आहेत झोन 2चे, ही ॲक्च्युली 3 झोनमध्ये डिवाईड होती मिरवणूक. म्हणजे माझ्या मते इथनं स्वारगेट ची जी हद्द आहे ती झोन 2, इथनं पुढं अप टू SP कॉलेज झोन 3 आणि तिथनं पुढं झोन 1 असे 3 झोनमधनं हा रस्ता जातो. तर यासाठी इथं तिन्ही झोनचे DCPंनी जर व्यवस्थित लक्ष दिलं तर इथली मिरवणूक सुरळीत पार पडेल. यशवंत निकम पोलीस निरीक्षक स्वारगेटचे आहेत. सर, काय आढावा प्राथमिकरित्या आपण घेतलेला आहे? जरी अवकाश असला विसर्जन मिरवणुकीसाठी तरी काय प्रकारचं प्री प्रायमरी बेसिसवर मिटिंग झालं? आता या मीटिंगमध्ये काल साधारण या टिळक रोडला आपल्या जयदे चौक असेल, बाजीराव रोड असेल, शिवाजी रोड असेल आणि सनस पुतळा या बाजूकडून एकूण म्हणजे स्वारगेट पोलीस स्टेशन असेल, पर्वती असेल, खडक असेल, विश्राम बाग असेल, मार्केट यार्ड असेल, बिबिवाडी असेल, या सर्व प्रभागातून या भागातून साधारण 205 मंडळं ते 207 मंडळं साधारण टिळक रोडला येतात. मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे, म्हणजे मागच्या वर्षी काल झालेल्या मिटिंगमध्ये सर्वच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जे हे केलेलं होतं, सूचना दिलेल्या होत्या की हा जो प्रेशर पॉईंट पुरम चौकामध्ये होतोय आणि प्रत्येकाने आपापल्या ज्या अडचणी येत होत्या त्या सांगितल्यात. त्यात प्रकर्षानं जी जाणवलेली अडचण होती ती पुरम चौकात थांबलेली मिरवणूक. म्हणजे 50 मीटर किंवा 100 मीटर जायला त्यांना 2 ते 2.5 तास लागले. त्यानंतर DCP झोन 2 सरांनी आमचे मोहिते सरांनी एक प्रेझेंटेशन सादर केलं. त्यामध्ये एक त्यांनी सूचना अशी मांडलेली आहे की हा जो पुरम चौकामध्ये एकूण सगळे मंडळ येतात त्यापैकी काही मंडळं जी सनेस पुतळ्याकडून येतात तिथला प्रेशर पॉईंट कमी करण्यासाठी आपण हॉटेल गिरिजाकडून जर आपण काढलं, तो एक प्रस्ताव मांडलेला आहे, तो एक चांगला आहे. त्याची आम्ही सर्व मंडळ आणि आम्ही पाहणी करून तो अंतिम त्याला हे स्वरूप देणार आहोत. त्यानंतर मंडळांनी केलेल्या सूचनेप्रमाणे हा पुरम चौकातला तो सिग्नलचा एक पोल आहे आणि CCTVचा पोल आहे, त्या संदर्भात केलेल्या ज्या सूचना होत्या त्याही मान्य पोलीस आयुक्त सरांनी त्याही संबंधितांना पत्रव्यवहार करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. आता आपण बघू शकतोय की प्रेशर पॉईंट जो आहे तो टिळक रोडचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर विसर्जन मिरवणुकीचा जो खराच महत्त्वाचा टप्पा आहे तो लक्ष्मी रोड आहे. याच्याबद्दल कुठलाच वाद नाही, विवाद नाही. मात्र जेवढं नियोजन लक्ष्मी रोडच्या मानाच्याही गणपती किंवा इतर प्रमुख गणेश मंडळांसाठी केलं जातं तेवढंच शिस्तबद्ध आणि कटिबद्ध नियोजन टिळक रोडवरून जाणाऱ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी व्हावं अशी मागणी या सगळ्या गणेश मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.